वाचन, लेखन आणि भाषा संवर्धनाला मानवी जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे। वाचनातून व्यक्तिमत्व घडते। वाचन, मनन, लेखनाच्या नियमिततेतून खरे अध्ययन होते, असे प्रतिपादन डॉक्टर मिलिंद चोपकर यांनी केले। नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेक येथे मराठी व इंग्रजी भाषा विभागाद्वारे निबंध आणि कविता अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शरद पोकळे हे होते। प्रमुख अतिथी म्हणून रामजी महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद चोपकर आदी उपस्थित होते। विविध खेळात प्रावीण्य प्राप्त विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर शरद पोकळे यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर धांडे यांनी केले। प्रास्ताविक डॉक्टर स्वप्नील मनघे यांनी मानले। कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर मनोज तेलरांधे, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत भोवते आदी प्राध्यापक उपस्थित होते। आणि ही जी कविता तुमच्यासोबत सादर करणार आहेत ती माझी फॅशन नावाची कविता आहे। मी नवीन कवी होतो। ही कविता मला वाटते 2000 किंवा 2001 वर्षाची, त्यावेळेस मी नवीन कविता लिहायला सुरुवात केली होती। पहिली कविता जी मी लोकमतला पाठवलेली होती ती पहिलीच कविता लोकमतला प्रकाशित पण झालेली होती। त्याच्यानंतर कमी केलं आणि संसाराचं होतं। तर ही जी फॅशन नावाची जी कविता आहे 2001 आतापासून 25-24 वर्ष होत आहेत, त्यावेळेस मी लिहिलेली होती। आणि मी त्या खूप वर्षानंतर ती माझी असणारी जी डायरी आहे ती डायरी बाहेर काढली आणि त्याच्यातून जी कविता आहे ती कविता मी पुढे लिहून काढली। तर ह्या फॅशन कवितेचं एक अलगच बॅकग्राऊंड आहे आणि मुख्य कारण म्हणजे माझ्या घरी असणारा मोठा वाडा। माझ्या घरी असणारा हा जो मोठा वाडा आहे, त्या मोठ्या वाड्यामध्ये मला त्यावेळेस खूप जास्त फुलं झाडं लावायचो। राकेश मर्जीवेची रिपोर्ट, नागपूरवरून।